च्युइंग गम चघळणं चांगलं की वाईट? आजकाल अनेक मुलं-मुली दिवसभर च्युइंग गम चघळताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का, च्युइंग गम नेमकी कशापासून बनते? तिचे फायदे-तोटे काय आहेत? आणि चुकून गिळली तर काय होतं? सर्वात आधी गम म्हणजे काय? च्युइंग गममध्ये साधारणपणे गम बेस, स्वीटनर्स, फ्लेवरिंग आणि सॉफ्टनर्स असतात. शुगर फ्री गममध्ये साखरेऐवजी झायलिटॉल किंवा सॉर्बिटॉल सारखे स्वीटनर्स वापरले जाऊ शकतात. मग तिचे फायदे काय? शुगर फ्री च्युइंग गम चघळल्यामुळे लाळ वाढते, तोंडाचा कोरडेपणा कमी होण्यास आणि जेवणानंतर तोंडातील ॲसिडिटी कमी करण्यास मदत होऊ शकते. विशेषतः झायलिटॉल असलेली शुगर फ्री गम दातांच्या आरोग्यासाठी साखरयुक्त गमपेक्षा चांगला पर्याय ठरू शकते. सतत आणि खूप वेळ गम चघळल्यामुळे काही लोकांना जबड्यात दुखणे किंवा स्टिफनेस होऊ शकते आणि सॉर्बिटॉल सारखे शुगर अल्कोहोल्स जास्त प्रमाणात घेतल्यास गॅस, पोट फुगणे किंवा जुलाब होऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गम चुकून गिळली तर ती पोटात 7 वर्ष राहते. हा एक फक्त गैरसमज आहे. गम बेस पूर्णपणे पचला नसला तरी 1-2 पीसेस चुकून गिळल्यास ती साधारणपणे पचनसंस्थेतून पुढे जाते आणि शौचातून शरीराच्या बाहेर जाते. म्हणून एकदा चुकून गिळली तर घाबरण्याची किंवा कोणताही घरगुती उपाय करण्याची गरज नाही. पण मोठ्या प्रमाणात किंवा वारंवार गम गिळणे शक्यतो टाळा. च्युइंग गम घ्यायची असेल तर शुगर फ्री गम निवडा, मर्यादित प्रमाणात चघळा आणि गिळू नका. खाऊन झाल्यावर कचरापेटीत टाका. लक्षात ठेवा, च्युइंग गम हे दात घासण्याचा किंवा फ्लॉसिंगचा पर्याय नाही. अशी सायन्स बेस्ड हेल्थ माहिती आवडत असेल तर फॉलो करा आणि ही रील तुमच्या मित्रांना शेअर करा.